मित्रांनो, आज आपण बघणार आहोत क्षेत्रफळ भाग 1। हा आहे आयत। आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। आपण या अगोदर परिमिती बघितलेली आहे। हा आयत आहे आणि या आयताची जर परिमिती काढायची असेल तर या टोकापासून पूर्ण ही जी रेष दिसत आहे या रेषेची लांबी, आपण परिमितीचे सूत्र बघितलं होतं की सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच काय, तर परिमिती म्हणजे या बाजूंची बेरीज असते। म्हणजे या ज्या काही याच्या कडा आहेत त्या कड्यांची लांबीची बेरीज, म्हणजे ही पूर्ण कडा किती आहे, पूर्ण बाजू किती आहे ते असतं परिमिती। आणि क्षेत्रफळ म्हणजे या कड्यांच्या आतील भाग, म्हणजे कड्यांच्या सोबत बाजूच्या सोबत हा जो आतील भाग आहे तो किती आहे हे सांगणं। म्हणजे हे एक समजा हे पूर्ण पांढऱ्या कलरचं जे दिसत आहे आपल्याला ते एक प्रतल आहे आणि या प्रतलामध्ये या आयताने किती जागा व्यापली आहे हे सांगणं म्हणजेच क्षेत्रफळ होय। मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग। काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पायार वर्ग। हे सूत्र तुम्ही फक्त वाचायचे नाहीत तर ते छान पाठ सुद्धा करायचे आहेत। एका चौरसाची एक बाजू 7 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? चौरस म्हणजेच त्याच्या चारही बाजू समान असतात। एक बाजू आहे 7 सेंटीमीटर, आपल्याला त्याचे क्षेत्रफळ विचारलेले आहे। मग क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग। मग यामध्ये आपण आता किमती ठेवूयात। बाजू 7 दिलेली आहे आपल्याला, म्हणून 7चा वर्ग। इथे आपल्याला वर्ग सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे। वर्ग म्हणजे 7 गुणिले 7, मग 7चा वर्ग 49 चौसेमी। क्षेत्रफळ काढताना किंवा क्षेत्रफळ लिहिताना त्यासोबत चौसेमी म्हणजे चौरस सेमी असं लिहितात। मग उत्तर आहे 49 चौसेमी। सोबत दिलेल्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? इथे आपल्याला एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे आणि त्याचे माप सुद्धा दिलेला आहे, म्हणजे ABC हा आहे काटकोन त्रिकोण। मग यामध्ये यांची बाजू किती आहेत त्या सर्व दिलेले आहेत। आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे। मग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। यामध्ये आपण किमती ठेवूयात। पाया म्हणजेच असतो ही खालची बाजू BC आणि उंची म्हणजे ही उभी बाजू ही आहे AB। AC ला कर्ण म्हणतात। AB उंची आणि BC पाया। आता 2च्या पाड्यामध्ये हे 4 आहेत म्हणून यांचा आपण भागाकार करणार आहोत। बे आणि 2 4। मग उरले किती? हा 1 गुणिले 2 गुणिले 3 यांचा गुणाकार आणि तो गुणाकार येईल 6 चौमी। इथं फक्त मीटर दिलेलं होतं आपल्याला इथे, त्यामुळे उत्तरामध्ये चौमी असेल, म्हणून उत्तर आले आपले 6 चौमीटर। एका आयताची लांबी 12 मीटर व रुंदी 8 मीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? हा आहे आयत, याची लांबी आहे 12 मीटर आणि रुंदी 8 मीटर। मग याचे क्षेत्रफळ म्हणजे याने किती जागा व्यापलेली आहे
ते आपल्याला काढायचे आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी यांचा गुणाकार तो आहे 96. उत्तर किती येईल? 96 मीटर, चौरस मीटर. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? हे आहे वर्तुळ आणि ही त्याची त्रिज्या. ही त्रिज्या किती आहे? 14 सेंटीमीटर. मग आपल्याला त्याचे क्षेत्रफळ काढायचे आहे. क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पायची किंमत ही 22/7 असते आणि आर म्हणजेच ही आपली त्रिज्या, रेडियस, ती आहे 14, म्हणून 14चा वर्ग. वर्ग म्हणजेच 14 गुणिले 14. आता 7च्या पाड्यामध्ये 14 आहेत, म्हणून 7 1 7, 7 दुनी 14. मग गुणाकार कुणाचा आता? 22 गुणिले 2 गुणिले 14 बरोबर 616. 616 चौरस सेंटीमीटर.